तास बसून ते ड्रॉइंग्स वगैरे इंटिरियरचं सगळं त्यांना स्केच वगैरे दिलं. संध्याकाळी 5 वाजता ते आले. त्यांना ते आवडलं. ते बोलले, "ठीक आहे, तू उद्यापासून जॉइन हो." तर मी म्हटलं, "सर जॉइन हो बरोबर आहे, पण मला सॅलरीचं कसं काय?" कारण सगळ्यात मोठी अडचण तर माझी ती आहे. घरची अडचण पाठ सोडतच नव्हती ती आहे. तर हां. कारण विनोद गुरुजींकडे मला ₹30 पर डे होता. म्हणजे आता तुमचाही काल रुपयांनी स्टार्ट हां, झालेला आहे. तर ₹30 पर डे म्हणजे दादरमध्ये जाण्याचा मला ₹10 खर्च आहे. तिथे थोडंफार खाल्लं तर ₹5-10 ते म्हणजे उरायचे फक्त दिवसाला ₹15. तर मग ही अडचण होती. तर मग मी म्हटलं ह्याच्यातून बाहेर यायचं असेल, तर आपल्याला काहीतरी मोठा विचार करावा लागेल. तर मग नितीन देसाईंनी मला तिकडे संधी दिली. त्यांनी सांगितलं, की पर डे तुला ₹200 तुला आम्ही कन्व्हेन्स देऊ. नमस्कार, मी प्रशांत घाडगे. परत एकदा माझ्या कुल के बोल या टॉक शो मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या टॉक शोचा या पॉडकास्टचा उद्देशच आहे की आपल्या समोर अशा कलाकारांना ज्यांनी समाजसेवेमध्ये एक यशाची पायरी गाठलेली आहे, लोकांना या सर्व गोष्टीचा चांगला चांगला अनुभव बघता येईल आणि घेता येईल की समाज काम करत असताना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या सर्व गोष्टीची गरज लागते, चालाकीची गरज लागते, लोकांचं काम कसं करून घ्यायचं असते, सर्व गोष्टीची गरज आपल्याला लागते. हे करत असताना ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य त्या गोष्टीला दिलेलं आहे, अशा काही ज्वेल्स आहे की हिऱ्यांना मी आपल्या समोर आणत असतो. तर या टायमाला कुलके बोल या प्लॅटफॉर्मवरती मी रवींद्र पानसर साहेबांकडे रवी भाई म्हणून त्यांना आवाज देतो आणि बरेच चांगले कामं त्यांच्याकडून घडलेले आहेत, बरेच इलेक्शन त्यांनी बघितलेले आहेत, बरेच अनुभव त्यांना या सर्व विषयांवरती आहे. तर त्यांच्याकडून त्यांचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. तर जाणून घेऊया आपण की त्यांचं लहानपणापासून स्कूल पासून कॉलेज पासून कसे ते राजकारणाच्या दिशेला या त्यांच्या क्षेत्रामध्ये ते ज्या क्षेत्रामध्ये आहेत राजकारण सोडून सुद्धा असा सर्व प्रवास ते आतापर्यंतचा आपण त्यांच्या मुखातून ऐकूया. आता हरिभाई, नमस्कार. स्वागत आहे कुलके बोल या टीव्ही धन्यवाद शो मध्ये. प्रशांतजी, धन्यवाद. आणि चाय पे थोडा गप्पा मारते. नक्कीच. तुमच्या हातामध्ये सुटतंय, तर काय म्हणणार माझ्या प्रेक्षकांना आपण? प्रेक्षकांना मी एवढंच सांगेन की प्रशांतजीने हा जो उपक्रम त्यांच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून जो आज आपल्या पुढे आणलेला आहे, खुल के बोल. कारण खऱ्या अर्थाने समाजात अनेक क्षेत्रामध्ये विविध सामाजिक कार्यकर्ते विखुरलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने ते समाजाची सेवा करत आहेत. परंतु त्यांना कुठेतरी एक प्लॅटफॉर्म मिळावा, त्यांची ही ओळख जगाला व्हावी आणि ह्या घडणाऱ्या जगामध्ये त्यांनाही कुठेतरी संधी मिळावी आणि त्यांनाही एक नवीन क्षेत्र निर्माण व्हावं, याकरता प्रशांतजींनी जो उपक्रम चालू केला त्याबद्दल खरोखरच त्यांचे मी आभार मानतो की या माध्यमातून लोकांना खऱ्या अर्थाने केलेल्या कामाचं चीज या माध्यमातून होईल, मला असं वाटतं. आपला आपला लहानपणाचा प्रवास म्हणजे आपला जन्म मुलात कुठे झाला, त्यानंतर आपलं शिक्षण कोणत्या स्कूलमध्ये झालं, इथून आपण सुरुवात करूया. खरं सांगायचं तर माझं बालपण हे खूपच हालाकीचं होतं आणि मच्छीमार नगरामध्येच माझा जन्म झाला. कुलाब्याच्या मच्छीमार नगरात आम्ही राहत होतो. मी वयाचं 4 वर्षाचं असतानाच माझे वडील हयात निघून गेले माझ्यातून आणि त्यावेळेपासून वडिलांचा आधार हा आम्हाला त्यावेळेला नव्हता. त्याच्यामुळे बाळपण हे खूप कठीण प्रसंगातून आम्ही काढलेलं आहे आणि त्यावेळेला एवढ्या काही अडचणींना तोंड द्यावं लागलं की मग त्या परिस्थितीत गाडी धुणे, दुधाच्या बाटल्या पोचवणे, पेपर टाकणे आणि वेळप्रसंगी अंडी वगैरे रस्त्यावरती विकून आमचं हा पूर्ण शिक्षण मी कुलाबा माध्यमिक शाळेतून पूर्ण केलं. म्युनिसिपल स्कूल, कुलाबा म्युनिसिपल स्कूल. म्युनिसिपल स्कूल मधूनच आलेले आहेत, म्हणजे जशी युनिव्हर्सिटी आहे ती. खऱ्या अर्थाने जगण्याची तुम्हाला आवड, जिद्द ह्या म्युनिसिपल स्कूलमध्ये गेल्याच्या नंतर आपल्या बरोबरीला जेव्हा एक आपण गरीब विद्यार्थी बघतो आणि तो त्या संघर्षातून जर निर्माण होऊ शकतो, तर आपण का संघर्षातून निर्माण होऊ शकत नाही. ही खऱ्या अर्थाने जिद्द या म्युनिसिपल सेकंडरी स्कूलच्या माध्यमातून आम्हाला मिळाली आणि अनेक असे आम्ही सामाजिक कार्यकर्ते त्यावेळेला पाहिले की ते आमच्या अगोदर त्या स्कूलमधून निघाले होते आणि ती प्रेरणा घेऊन आम्हीही कुठेतरी या स्तरापर्यंत पोहोचू हा आत्मविश्वास होता आणि त्या आत्मविश्वासाच्या बळावरच आज मी तुमच्यासमोर या तुमच्या स्टुडिओत येऊन बसलेलो आहे.
ऍक्च्युली तुमचे वडील आहे कायमस्वरूपी तुमच्या सोबत आहे. त्यांना नक्कीच. तुम्हाला काहीतरी घडवायचं असेल, स्वामींना नक्कीच. काहीतरी एक चांगलं नेतृत्व जगासमोर आणायचं असेल, म्हणून तुमच्या पद्धतीने कष्ट निघाले, पण त्यातून पण तुम्ही बाहेर निघून एवढ्या मोठ्या मुकामावरती पोहोचले. हे कोणी इतर असतं तर कुठल्या क्षेत्रामध्ये निघून गेलं असं काय त्यांनी त्याचं जीवाची वाट लावून घेतली असती. पण असं न करता विपरीत तुम्ही एक मेसेज देण्याचं काम केलेलं आहे की खरोखर तो संघर्षाच्या पुढे जर आपण जाऊ शकत नाही, पण एक मेसेज आहे की खरोखर अशा भूमिकेत ज्या ज्या कुटुंब असतात त्याच्यासाठी तुमचा एक एक प्रतिबिंब त्याच्या समोर ठेवणं हे खूप तुमच्या मेसेज मधून जाते. मला फक्त एवढंच शाळेचा विषय आहे की तुमच्या अशा शाळेच्या काय आठवणी मित्रांसोबतची, टीचर जे शिक्षण शिकवतात त्यांच्यातली, तुमचा आवडता शिक्षक कोण होता, तुमची मित्र लॉबी कशी होती, तुम्ही कसे होतात, ह्याच्याबद्दल थोडंफार काय सांगा. त्यावेळेला खरी गोष्ट प्रशांतची अशी होती की परिस्थिती अशी होती की त्यावेळेला मित्र आणि मैत्री हा विषयच खूप माझ्याकरता लांब होता. कारण संघर्षातून रोज जात होतो. कारण आम्ही सकाळी माझं जे जीवन आहे सकाळी 5:30 वाजता चालू व्हायचं. पेपर टाकल्यापासून दूध पोचवल्यानंतर घरी यायचं आणि मग तयारी करून शाळेत जायचं. शाळेतून बरोबर 5:30ला आल्याच्या नंतर मला माहिती आहे की मला पुन्हा ते वडापाव वगैरे विकायला जायचं आहे. तर त्याच्यामुळे दिवसभराचा प्रवास हा माझा ठरलेला होता. खेळ वगैरे नव्हता आणि त्याच्यामुळे लाईफ ही मला माहिती आहे की मला असं जगायचं आहे. आणि त्याकरता मित्रपरिवार होता, पण तो मर्यादित फक्त त्या शाळेच्या त्या आपल्या 12 ते 5 ह्या वेळेपुरता मर्यादित होता. शाळेच्या पलीकडे मित्र कधी तयारच होऊ शकले नाही. कारण तेवढा वेळच या मला माझ्या आयुष्याने या जगाने दिला नाही. पण त्यातूनही मी सांगेन की त्यातून 1-2 किस्से असे आहेत की शाळेत एकदा माझ्या गाण्याची स्पर्धा होती आणि हां, गाण्याची स्पर्धा होती आणि त्यावेळेला मला तर मग त्यावेळेला मला सांगितलं की गाण्यामध्ये भाग घ्यायचा आहे आणि मग मला आठवतं की हे राष्ट्रदेवतांचे, राष्ट्रप्रेषितांचे हां, हां, नक्कीच. त्यावेळेला मग खूप माझ्या वर्ग शिक्षकांनी सांगितलं की नाही तुम्ही गाऊ शकता. मग त्यावेळेला तुम्ही त्यात शाळेत भाग घेतला होता. ती आवड त्यावेळेपासून होती, परंतु ती आवड मला जोपासता आली नाही. बऱ्याच वेळा मी क्लासेस वगैरे घेण्याचा प्रयत्न केला, परंतु जी वेळ होती हां, पण तो मला जमला नाही. परंतु ती हॉबी आता माझ्या 40शीमध्ये मी आवर्जून गातो. जसं की मॉर्निंगला वॉकला आम्ही जातो नरिमन पॉईंटला. आमचा एक मॉर्निंग सिंगिंग ग्रुप आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही गात असतो आणि जे आयुष्य त्यावेळेला जगता आलं नाही, तर मी आता जगण्याचा प्रयत्न करतो. आहे, बरोबर आहे. एक गाणं, एक लाईन, फक्त एक लाईन, एक सूर समजला पाहिजे त्यासाठी. सूर सांगायचं तर आता आवाज समजला पाहिजे. बरीचशी गाणी आहेत. जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मकान वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते. पण मी सांगेन ह्या आयुष्याचा अर्थ सांगितल्याच्या हां, मी त्याकरता गाणं गायलंय. समजलं ते व्हायब्रेशन होतं. हां, व्हायब्रेशन होतं. कारण काय आहे, की लहानपणी असताना मी खूप स्वप्न पाहिली होती. राहण्याकरता घर नव्हतं पहिलं तर. तर जेव्हा आम्ही भावंडं बसायचो, कुटुंबामध्ये तुम्ही किती जण होता? कुटुंबामध्ये 3 बहिणी आहेत, आम्ही एकटा भाऊ आहे. म्हणजे जिम्मेदारी तुमचे होतीच. वडील झाले हो. कुटुंबाचे. 2 बहिणी माझ्यापेक्षा मोठ्या आहेत. मी 3रा नंबर आहे, 4थी नंबर एक बहीण आहे. तर त्यावेळेला आम्ही जेव्हा रात्रीचं असं सगळं धंदे आम्ही करून आलो, वडापाव वगैरे विकल्याच्या नंतर आम्ही जेव्हा बसायचो, तेव्हा मी बसायचो, मी बोलायचो की आयुष्यात एक अशा स्थितीत मी जाईन की त्यावेळेला मी सगळं काय असेल माझ्याकडे. तर मग अशी चेष्टा करायची, अरे काय आपल्याकडे तर आता साधं घर पण नाही आहे व्यवस्थित आणि मग त्या गोष्टी कशा पॉसिबल होतील. पण एक आहे, देवाचा आभार आहे की मी जेवढं देवांकडे मागितलं त्याच्याही पलीकडे देवाने मला दिलं. आणि जिद्द होती तुमच्याकडे, जिद्द होती. काम करायची, हा. हां, फक्त मागितलं नाही, मागितलं करणारे म्हणजे तुम्ही नाही. नाहीये. एवढंच आहे की तुम्ही प्रयत्न केलात तर कुठलीही गोष्ट जगामध्ये अशक्य आहे असं मला वाटत नाही. कारण ज्या ज्या अचिव्हमेंट आपण जर मनाशी बाळगल्या तर त्या अचिव्हमेंट नक्कीच पुऱ्या होतात. त्या दिवशीच्या बहिणींसोबत असणारे जे वाक्य होते ते
म्हणजे आयुष्यामध्ये मी आत्ताच्या मी क्षणात मी आजही ते फॉलो सफल करतो. झालं तुझं. सफल झालं. दिसतंय हां. तुला वेळेला दिसतं आम्हाला दिसतं. आणि एक माझी कोण सवय होतं का? माझी एक सवय प्रशांतजी, मी जेव्हा झोपतो तेव्हा उशाला एक माझी वही असते आणि एक पेन ठेवतो. कारण काय असतं की जेव्हा आपण शून्यामध्ये असतो कधीतरी जाग पडते आणि खूप चांगले चांगले विचार आपल्या मनात येतात. मग त्यावेळेला मी ते नोट डाऊन करून ठेवतो. कारण हे राज आहे आपली हां. पद्धती का? कारण उठल्याच्या नंतर त्या गोष्टी आपण विसरून जातो. तर ती मला एक थोडीशी सवय होती आणि त्यातून खूप चांगल्या आयडियाज की काय कसं आपल्याला डेव्हलप करता येईल, ह्या गोष्टी मी शिकू शकलो. आणि मला तरी वाटतं की जगात इम्पॉसिबल असं काहीच नाही आहे. फक्त तुमची जिद्द आणि काम करण्याची जर ताकद असेल तुमच्यामध्ये, तर परमेश्वर तुम्हाला भरभरून द्यायला तयार असतो. फक्त तुमची मानसिकता असली पाहिजे. तुमची समाजाबद्दल आपुलकी, समाजाबद्दल कर्तृत्व हे जर तुम्ही सिद्ध करता आलं, तर तुम्हाला कुठलंही क्षेत्र मला वाटत नाही की त्या क्षेत्रात तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही. तुमचं शालेय शिक्षण पूर्ण होऊन तुम्ही कामाला लागले की त्याला प्रवास जो वाढला शिक्षणाचा अ, तुमचा? अ, अ, विषय असा झाला की घरची आर्थिक परिस्थिती खूपच बेताची असल्यामुळे म्हणूनच विचारलं हां, तुम्ही. त्याच्यानंतर मी 12वीचं शिक्षण झाल्याच्या नंतर मी समर्थ आर्ट म्हणून दादरला एक संस्था आहे. जिथे पोर्ट्रेट बनायचे, बाळकृष्ण आर्ट्स तुम्ही बघितलं असेल. पहिला जे पोर्ट्रेट बनायचे, ते समर्थ आर्ट, बाळकृष्ण आर्ट्स हे सगळे विनोद गुरुजी वगैरे बनवायचे. तर पूर्वीपासून ड्रॉइंगची आवड होती आणि मग त्यावेळेला कला सुद्धा आहे हां, तुमच्यात. तर मग मी त्या क्षेत्रात पाऊल ठेवण्याचं ठरवलं आणि मग विनोद गुरुजी जे शासनाचे सर्वच कामं घेत होते, महाराष्ट्र शासनाचे वगैरे. तर त्यांच्याबरोबर जॉइन झालो ॲज अ पेंटर आर्टिस्ट म्हणून. आणि मग तिकडे जॉइन झाल्याच्या नंतर माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट होता एक MRFची ॲड. आणि टायरची टायरची MRFची ॲड होती. त्यावेळेला मला विनोद गुरुजी फिल्म सिटीला घेऊन गेले. फिल्म सिटीला गेल्याच्या नंतर पहिल्यांदा मी फिल्म सिटी पाहिली, की फिल्म सिटी काय आहे गोरेगावला. गोरेगावला. आणि त्यावेळेला तिकडे माझी भेट नितीन चंद्रकांत देसाई यांच्याबरोबर झाली. ते मोठे टॉपचे आर्ट डायरेक्टर होते आणि तिथेच माझ्या जीवनाला नवीन कलाटणी मिळाली. मी त्यावेळेला तिथे जोश पिक्चरचा एक सेट लागला होता आणि मेला या 2 पिक्चरचे सेट्स होते. तर मग मी कसं तरी तिकडे अप्रोच करून गेटपर्यंत गेलो आणि नितीन कुलकर्णींना भेटलो, देसाईंना. नितीन देसाई म्हणाले, "ठीक आहे, आता हे सेटचं काम चालू आहे. तर मग तू एक किचनचं वगैरे ड्रॉइंग करून मला थोडंसं दे, वॉस्कोचं थोडंसं लूक आहे." मग त्यावेळेला मी 2-3 तास बसून ते ड्रॉइंग्स वगैरे, इंटिरियरचं सगळं त्यांना स्केच वगैरे दिलं. संध्याकाळी 5 वाजता ते आले. त्यांना ते आवडलं. ते बोलले, "ठीक आहे, तू उद्यापासून जॉइन हो." तर मी म्हटलं, "सर जॉइन हो बरोबर आहे, पण मला सॅलरीचं कसं काय?" कारण सगळ्यात मोठी अडचण तर माझी ती आहे. घरची अडचण पाठ सोडतच नव्हती. ती आहे. तर कारण विनोद गुरुजींकडे मला ₹30 पर डे होता. आणि आता तुमचाही काल रुपयांनी स्टार्ट हां, झालेला आहे. तर ₹30 पर डे म्हणजे दादरमध्ये जाण्याचा मला ₹10 खर्च आहे. तिथे थोडंफार खाल्लं तर ₹5-10 ते म्हणजे उरायचे फक्त दिवसाला ₹15. तर मग ही अडचण होती. तर मग मी म्हटलं ह्याच्यातून बाहेर यायचं असेल, तर आपल्याला काहीतरी मोठा विचार करावा लागेल. तर मग नितीन देसाईंनी मला तिकडे संधी दिली. त्यांनी सांगितलं, की पर डे तुला ₹200 तुला आम्ही कन्व्हिन्स देऊ. तो माझा लाईफमधला टर्निंग पॉईंट झाला. त्यांच्याबरोबर मी जवळ-जवळ 20-22 चित्रपट ॲज अ असिस्टंट आर्ट डायरेक्टर म्हणून केले. म्हणजे हे जे जोश मेला जोश हे मेला असे सगळे वगैरे picture हां, आहेत, फिल्म्स आहेत. त्याच्यामध्ये तुमची क्रिएटिव्हिटी क्रिएटिव्ह आहे. आहे हां. तर हे मग गुलाबीच्या जनतेला माहिती हां. नाहीये तर तिथून कि ये बॉलीवुड से भी बिलोंग करते हो, उधर भी इनका इनिशिएटिव्ह है. अरे क्या मोठी बात आहे यार. आम्ही तो फक्त राजकारणी आहोत तुम्ही. हे गोष्ट फुलकेबल चॅनलच्या माध्यमातून मला जनतेला दाखवायचं आहे की तुम्ही कोणाला बघत आहात. जे काम ते सोडून तो कोण आहे हेही जाणण्याचा तुम्ही प्रयत्न करा. खरोखरच उपलब्ध झाली. मग पुढे आणि मग त्यावेळेला त्यांच्याबरोबर काम करताना त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं होतं. फिल्मफेअर अवॉर्ड 1997चा एक सेट्स लावला होता आम्ही गोरेगावच्या NSE कंपाऊंडमध्ये. आणि त्यावेळेला मला माहिती आहे की आदल्या दिवशी नितीनजींचे वडील एक्सपायर झाले. आम्ही सगळे सेट्सवर होतो. आम्ही म्हटलं की काम बंद करावं लागेल आता, कारण आपले ते बॉस आहेत आणि त्यांचे वडील एक्सपायर झाले. तर ते आले सेटवर, बोले काम अजिबात थांबणार नाही आणि कोणी जायचं नाही. पहिली गोष्ट अशी आहे की जो व्यक्ती गेलेला आहे त्याचं मी गेल्याने काहीतरी वेगळं होणार अशातला भाग नाही आहे. बाकीची जी क्रिया आहे ती सकाळी होईल. काम करायचं आहे कारण हे आपलं जे काम आहे ते डिलिव्हर करायचं आहे परवा.
करणं आहे. हा जर आपण Commitment नावाची हा गोष्ट असते. जर डिलिव्हर आपण केलं नाही तर हे काम पूर्ण होऊ शकत नाही आणि एवढा मोठा इव्हेंट ह्याच्यामध्ये कुठेतरी गालबोट लागेल. आणि त्यावेळेला मला कळलं की कामाला किती महत्त्व द्यायचं. आणि त्याच्यानंतर अशी सेम सिच्युएशन माझ्या बाबतीत घडली. माझ्या आजीचे एक्सपायर झाली. त्यावेळेला मला वाटतं मी विरुद्ध पिक्चरच्या सेटला वर होतो. अमिताभ बच्चनच्या विरुद्ध सगळ्या ॲज अ कलाकारांना ते जवळून पाहिलं. ती संधी मला मिळाली. विरुद्धच्या सेटवर होतो आणि त्यावेळेला मला फोन आला की असं असं झालेलं आहे. मला नितीन देसाईंचे शब्द आठवले की पहिलं कामाला महत्त्व द्यायचं. मी म्हटलं ठीक आहे. मी गेल्याने तिकडे काहीतरी बदलणार नाही आहे. रात्रीचीच वेळ होती. मी म्हटलं मी स्मशानात अनुभव घेता येतो ते हां, असं घ्यायचं हां. असतं. तर मग मी स्मशानात त्यावेळेला रात्री माझं काम आटोपल्यानंतर मी गेलो. तर त्यांच्याबरोबर काम करताना प्रकाशाने हे जाणवलं की आपल्या आयुष्यात सगळ्यात मोठं काय असेल तर ते आपलं काम आहे. आणि कामाच्या पलीकडे काहीच नसतं. कारण आयुष्यभर आपण ज्याची सेवा करण्याची आपण संधी बघतो ते असतं काम. आणि हे कामामध्ये आपल्याला तुम्हाला सगळं काय मिळतं म्हणजे त्यातूनच सर्व काय आहे. परमेश्वरही त्यातच आहे, एक समाधानी त्यातच आहे, पैसाही त्यातच आहे. सर्व त्याच्यात. सगळं काही त्या कामात आहे. तर मग त्या कामाला किती महत्त्व द्यायला पाहिजे, हे मी त्यात तिकडे शिकलो आणि ते आजही मी फॉलो करतो. कारण कामापेक्षा मोठं या जगात मला वाटत नाही काहीच नाहीये. हे तुम्ही दाखवत असता तुम्ही ऑन टाइम मग पार्टी ऑफिस असो कोणाचं काम असो काय कोणाला दिलेला शब्द असो काय आज आम्हाला समजते की तो तुमचा लहानपणाचा तयार तो तुम्ही स्वतःच्या संघर्षातून जो तयार झालेला आहे म्हणजे तुम्हाला तुमचा संघर्ष हा तुमचा गुरु म्हणून ते आज ते तुमच्या आता स्वभावामध्ये ते रुजलेलं आहे त्याला आता काढून घेणार ते बरं आहे सर्वांनी असं घ्यावं असा अनुभव घ्यावा बरोबर तुम्ही बोलला पण अशी कोणती घटना सांगा ना मला बॉलिवूडमध्ये कोणता स्टार मिळचं जर प्रयत्न करायचा असेल भेटण्याचं तर त्या कामासाठी पण आता लोक तुमच्याकडे पण समाजासाठी आता कॉलेज फील्ड मध्ये अच्छा एक या गोष्टीला येण्याच्या आधी कॉलेजमध्ये असताना स्कूल कॉलेजचं जर तुम्ही सांगितलं अनुभव संघर्षाचा होता पण त्या पलीकडे जाऊन एक आवड निर्मिती म्हणून तुमच्याकडे बरेच गॉड गिफ्ट तर आहेतच पण स्पोर्ट्स मध्ये काय रुची होती का स्पोर्ट्स बद्दल काय इंटरेस्ट होतं कॉलेजमध्ये कसा काय त्याला काय म्हणू ना आपलं स्वतःचं काय देणं झालं का कधी आता स्पोर्ट्समध्ये खूपच रुची होती. आणि त्यावेळेला सीझन क्रिकेट आम्ही खेळायचो. माझे 2-4 मित्र मच्छिमार नगरमध्ये होते जे बऱ्यापैकी वेल्थी होते. आणि मग त्यांच्याकडे ते सगळं पॅड्स, ग्लोव्ज सगळ्या गोष्टी असायच्या. मग आम्ही ओव्हल मैदानाला सकाळी 6 वाजता प्रॅक्टिसला जायचो आणि 6:30 पर्यंत रिटर्न यायचो. कारण तेवढा वेळच आमच्याकडे नसायचा. तर त्यातून ती आवड मी जपवली होती. परंतु पुन्हा तोच विषय आला की आपल्याला ते पुरे कॅरी फॉरवर्ड करता आलं नाही. तुमची जिंदगी देवाने हां. वेगळ्याच तरीकेने आणि त्यातून मग नंतर फुटबॉलच्या क्षेत्रात बिपिन मेमोरियल म्हणून आपले चषक चालायचं. हां, तर चर्चगेट वगैरे. हां, तर मग त्या बिपिनमध्ये खेळून आपलं एक मी खेळलेलो आहे. ओके. हां, तर बिपिन वगैरे खेळून त्याच्यामध्ये आपली हौस भागवलेली आहे. आणि ती हौस पूर्ण करण्यासाठी मग कुलाबा स्पोर्ट्स अकॅडमी नावाने मी एक क्लब निर्माण केला. आमचे काही मित्र आहेत. अस्तित्वात आहे आणि त्या क्लबच्या माध्यमातून अधिक खेळाडूंना आपण संधी निर्माण करून देतो स्पोर्ट्सच्या माध्यमातून. आणि स्पोर्ट्सच्या क्षेत्रात म्हणालात तर आपण हर्षद मेहर नावाचा आपला एक खेळाडू होता जो वेस्टर्न रेल्वेला खेळत होता आणि आमचा सहकारी होता ज्याच्यामध्ये तो आमच्या क्लबसाठी निशुल्क कोचिंग वगैरे करायचा. मग त्याला ॲडव्हान्स ट्रेनिंग करता आपण ऑस्ट्रेलियामध्ये ॲडलेडला पाठवला. आणि आज असं आहे की ॲडलेडला ट्रेनिंग केल्याच्या नंतर तो आज जमशेदपूर FC सारख्या मोठ्या क्लबला आज तो सेवा देतोय. हां, त्याचं एक प्रमोशन त्याचं झालं. तर आपण हेच बघतोय की आपल्या समाजातील जे निष्ठावंत खेळाडू आहेत ज्यांच्याकडे खरोखरच एक नाविन्यपूर्ण कला आहे, क्रीडा आहे, त्या क्षेत्रात त्यांना जर आपण संधी दिली तर ते आणखीन पुढे जाऊ शकतात हे आपण पाहिलं आणि त्यांना आपण ते प्रोत्साहन देण्याचं काम आपण करतोय. म्हणजे आतापर्यंत मुंबईमध्ये तरी निदान पाय फोडायचं लोकांनी बघितलं पायाला खांदा द्यायचं आणि तुम्ही ते आपल्याला सुद्धा इतक्या लेवलला एखाद्याला मोठं करायचं जेव्हा तो स्वतःच मोठा होतोय पण त्याला ते सपोर्ट देण्याचं काम चांगलं जमत नाही. कसं आहे बघा, परमेश्वरांनी तुम्हाला या खुर्चीपर्यंत पोचवलंय ते दुसऱ्यांची सेवा करण्याकरता. कारण तुम्ही जर या खुर्चीवर बसलात नसाल तर तुमच्याकडे कोणी मदती करता येणारच नाही.
तर आपण पहिली गोष्ट आहे की आपण या खुर्चीपर्यंत पोहोचलो ती परमेश्वराची कृपा. आणि त्या खुर्चीपर्यंत येणारे गरजू लोक आहेत, त्या गरजू लोकांची सेवा करणं हे आपलं कर्तव्य समजायला पाहिजे. कारण ज्यावेळेला आपण त्या समोरच्या पंक्तीत असतो, त्यावेळेला जेव्हा आपण एखाद्याकडे आपण मदत मागण्याकरता जातो, त्यावेळेला आपली अवस्था काय असते आपण समजू शकतो. माणूस तेव्हा देव माणसाला लोक शोधतात. हा. बरोबर. तर त्यावेळेला आपल्याला कळतं की खरोखर त्यांची अडचण काय आहे. आणि त्या जेव्हा प्रसंगातून आपण जेव्हा निघतो, त्या प्रसंगातून निघल्यानंतर आपण त्यांचं अडचण काय हे आपल्या लक्षात येते. आणि म्हणून सगळ्यात पहिलं माझं एकच काम असतं, कोणीही आपल्याकडे आलं तर सर्वप्रथम साम दाम दंडभेद कुठल्या मार्गाने त्याचं काम आपण करू शकतो हे करण्याचा म्हणजे प्रयत्न करतो. तुम्ही त्याच्यात खूप काही कुठल्याही तऱ्हेचं पण केलेलं काम याला तुम्ही न्याय देता हे मात्र नक्की आहे. पण हे समाजसेवेचे जे गुण आहे तुमचा संघर्षाचा काळ त्याच्यामध्ये घरच्या आपलीकडच्या मागे तुम्ही लागलेला फोर्स उंची होती इतकी कला तुमच्यामध्ये आहे पण ते तुम्हाला ते घोटावं लागलं ते विष प्यावं लागलं की मी माझ्या स्वतःसाठी जगू की फॅमिलीसाठी हे तुमच्या डोळ्यात दिसते. पण समाजसेवेला वळण अशा कोणत्या घटनेने हे केव्हा झालं जिथे तुम्ही या क्षेत्रामध्ये पूर्ण आपली life देऊ याचं शकता? याचं सगळ्यात मोठं कारण मी सांगेन की माननीय माजी खासदार जे होते मिलिंद देवरा साहेब. हा. मिलिंद देवरा साहेब जेव्हा खासदार होते, त्यावेळेला माझी भेट त्यांची सुनील नरसाळे जे आमचे त्यावेळेचे जिल्हाध्यक्ष होते 2004 ची का? 2000 त्याच्या आधी? त्याच्या आधी. त्याच्या आधी. तर मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आपण मच्छीमार नगरात काम करतोय आणि जर तुम्ही मच्छीमार नगरामध्ये जर साहेबांच्या माध्यमातून काम कराल तर एक संधी लोकांनाही निर्माण होईल आणि लोकांचंही काम तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकतात. मग त्यावेळेला खूप विचार केला की एक सामाजिक काम करण्याची जर संधी आपल्याला मिळत असेल, आपण एक माध्यम आहोत खासदार आणि लोकांच्या मधलं, जर ते माध्यम बनायचं जर आपल्याला देवानी जर संधी दिलेली आहे तर ती नक्कीच आपण स्वीकारली पाहिजे. आणि त्यावेळेला ती संधी मी स्वीकारून जेव्हा ह्या माध्यमातून आलो, त्यावेळेला खऱ्या अर्थाने राजकीय जीवनाला सुरुवात झाली. त्या अगोदर मी शिवसेनेची शाखा आमच्या मच्छीमार नगरात होती आणि त्यावेळेला राजकुमार तांडेल म्हणून माझे एक चांगले सहकारी होते त्यावेळेला. तर मग त्यावेळेला मार्मिकच्या आपले मॅगझिन्स यायच्या, हा, बाळासाहेब. हां बाळासाहेबांच्या. तो वेगळाच काळ होता. हां, तर त्या मार्मिकच्या आम्ही व्यंगचित्र जे यायचे, त्या व्यंगचित्राच्या पेपर मोड आम्ही करायचो. You are artist. हां, तर ते पेपर मोडच्या माध्यमातून लोकांपर्यंत आम्ही एक जनजागृती संदेश आम्ही पोहोचवायचो तोच त्यावेळेला. मार्मिक स्टाईलचा हां, pattern तो एक use पॅटर्न करायचा. आम्ही यूज करायचो. आणि मग काळ बदलला त्यावेळेला अशा काही घटना घडल्या. मी सुरुवात माझी एक कार्यकर्ता म्हणून माझी सुरुवात ही शिवसेनेतूनच झालेली आहे. बाळासाहेबांचा वेगळा विचार होता आणि त्यावेळेला ते विचारातून आम्ही पेटून उठलेलो आणि तो काळ जो होता तो वेगळा होता. पण खऱ्या अर्थाने माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात ही सन्माननीय माजी खासदार मिलिंद देवराजी यांच्या माध्यमातून झाली. आणि त्यांच्या माध्यमातून पहिली योजना करण्याचा मान मला मिळाला, जी हंडामुक्त मच्छीमार नगर. कारण त्यावेळेला मी पाहिलं की महिला या बाहेर नळ असायचा आणि तिथे डोक्यावर हंडे घेऊन त्या घरापर्यंत गल्लीमध्ये जायच्या. काही नळ तर 10-10 फूट खोल असायचे. त्या खोलीतून मग नळ पाण्यात घुसून घरीपर्यंत न्यायचं. आणि खूपच अडचणीचा तो काळ होता. आणि त्यावेळेला जेव्हा आम्ही खासदारांच्या निदर्शनास आणलं की ही गोष्ट आपण करू शकता, तर त्यावेळेला त्यांनी मग घरोघरी नळ योजनेची योजना आली आणि त्यावेळेला मला आठवतं की 4 कोटी रुपये त्यांनी संपूर्ण निधी हा त्यावेळेला मच्छीमार नगरापासून तो दिला होता. आणि त्यांच्या माध्यमातून आपण हंडामुक्त मच्छीमार नगराला सुरुवात केली. आणि आज जे तुम्ही मच्छीमार नगर बघतायत तो संपूर्ण पाणी चिंता नाही. सुरुवात अशी झाली होती. तेव्हा मग सगळं slums मध्ये ते म्हणजे त्याचं सुरुवात जी आहे आपल्या स्लमची ती तिकडनं झाली होती. main मान मानलेलं हां, आप थे. हां. आणि त्यावेळेला एक दुसरी गोष्ट होती, त्यावेळेला राज्यसभेचे खासदार होते जयकांत शुक्लाजी. हा, जयकांत शुक्ला साहेब. तर जयकांत शुक्लांनी सुद्धा त्यावेळेला 2 कोटीचा फंड त्यावेळेला आम्हाला दिला होता. आणि मग त्यावेळेचं जे उद्घाटन होतं ते संपूर्ण जयकांत शुक्ला आणि मिलिंद देवरांना कोळी वेशभूषा वगैरे करून पारंपरिक पद्धतीने संपूर्णपणे पूर्ण विभागाचा आम्ही त्यावेळेला आनंद आम्ही तो साजरा केला होता. आणि खरोखर त्याच्यामुळे आज मच्छीमार नगराची जी पाण्याची समस्या आहे ती बऱ्यापैकी त्यावेळेला ती म्हणजे तुम्हाला नाही पद नाही हे घेत काम करत असताना पदाधिकारी राहून तुम्ही काम केलं की just नाही, काँग्रेसमध्ये त्यावेळेला राहून तुम्ही कसं काम? त्यावेळेला मी पदाधिकारी नव्हतो. हां. पण एक कामाची आवड, एक सामाजिक कार्यकर्ता आणि समाजामधला आणि खासदारामधला एक दुवा, या दृष्टिकोनातून मी काम पाहिलं आणि त्यावेळेला काम करत गेलो. आणि नवीन नवीन संधी मला खासदार साहेबांच्या माध्यमातून मिळाल्या. मला
रेल्वे गव्हर्नन्स बोर्डवर मला त्यांनी पाठवलं. CRZ कमिटीवर सेंट्रलच्या मी होतो. हां, MTNLच्या कमिटीवर होतो. त्याच्यानंतर ZRCCच्या कमिटीवर मी होतो. तर बऱ्याचशा मला वेगवेगळ्या संस्थेवर मला काम करण्याची संधी मिळाली. तिथून मी भरपूर काही शिकलो, की खऱ्या अर्थाने प्रशासन कसं चालतं आणि प्रशासनाबरोबर संवाद कसा करायचा. अनुभव. हां, आणि त्या अनुषंगाने मला खूप काही करता आलं. त्याच्यात सगळ्यात मोठं प्लस पॉईंट होतं, जयंती नटराजनच्या जी CRZ समिती होती, ती CRZ समिती माझ्याकरता याकरता फायद्याची होती. कारण मी ज्या विभागात राहतो तो मच्छीमार बहुल विभाग आहे आणि CRZचे सगळेच विषय तिकडे असल्या कारणाने त्या क्षेत्रात काम करण्याचा मला भरपूर फायदा झाला, की CRZ संदर्भात ह्या मागण्या कशा करता येतील, शिथिल कशा करता येतील, की खऱ्या अर्थाने आपल्या स्थानिक मच्छीमारांना त्याचा लाभ कसा घेता येईल. तर ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा त्यांच्या माध्यमातून मला झाला खऱ्या अर्थाने. तुम्ही एक काम करत असतानाचा मंथनचा विषय होता. ते यशस्वी झालं. त्याचं उद्घाटन झालं. लोकांच्या घरात पाणी झालं. सर्वांना ते माहिती आहे की कोणा काय झालेलं आहे. तर तो दिवस तुमच्यासाठी कसा होता, कौतुकाचा? ते तुमच्या मनासाठी ते अशा संघर्षाच्या परिस्थितीमध्ये राहून इतकं पुण्याचं काम तर मोठे नेत्यांनाही नाही जमत ते, पण ते तुमच्या पद्धत झालं कारण ते घडताना बघताय. तो दिवस तुमच्यासाठी कसा होता? खरं तर माझ्यासाठी म्हणण्यापेक्षा लोकांसाठी, कारण लोकांना जे अपेक्षित होतं त्या गोष्टी कुठेतरी घडत होत्या आणि त्या घडत असताना माझ्यापेक्षा लोकांचा सहभाग, कारण जर लोकांनी त्यावेळेला सहकार्य केलं नसतं या योजनेकरता तर कदाचित ही योजना होऊ शकली नसती. कारण मला जे अपेक्षित आहे ते लोकांनी करावं, याच्यापेक्षा लोकांना जे अपेक्षित आहे ते मी करावं, ह्या मताचा मी होतो. आणि त्याकरता लोकांना जे काही वाटत गेलं चांगलं, त्यातून आपण बऱ्याचशा सूचना होत्या त्यांच्या, त्या सूचनांचं पालन करत आपण त्या गोष्टी करत गेल्या. कारण सगळ्यात मोठी अडचण होती की चला घरोघरी तुम्ही पाणी सोडतायत, पण पहिल्या 10 घरांना पाणी येईल, त्याच्या पुढे मग प्रेशर कसा जाईल. मग त्याच्यामध्ये मार्ग असा नाही की दोन लाईन टाकायच्या, की पहिल्या 10 घरांना एक लाईन असेल, त्याच्या पुढच्या 10 घरांना दुसरी लाईन असेल. हां, डायव्हर्जन कसं करायचं. हां, तर त्या सगळ्या गोष्टी तिकडनं मला शिकता आल्या आणि त्याचा फायदा असा झाला खरी सुरुवात तिथे झाली कामाची. आणि मग त्या गोष्टी इम्प्लिमेंट वेगवेगळ्या विभागात करता आपल्याला आला. आणि त्याच्याकरता जर आपलं सगळ्यात मोठा गुरु कोण असेल तर ही जनताच आहे. जनताच तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून रोज काहीतरी शिकवत असते आणि आपण त्या गोष्टी शिकत असतो. स्टुडंटसाठी कधी योग भेटला तुम्हाला काय करण्याचा किंवा असं त्यांच्याबद्दल काय? विद्यार्थी म्हणा, स्कूलचे विद्यार्थी म्हणा, कॉलेजचे विद्यार्थी म्हणा, किंवा असं कुठला योग आला जेणेकरून तुम्हाला या खात्यासाठी किंवा या विद्यार्थ्यांकरता म्हणजे मला बोलायलाही व्यवस्थित वाटत नाही. कारण कसं आहे, ज्या गोष्टी आपण एक गुप्त हाताने करतो त्या गोष्टी पुन्हा मग पब्लिक डोमेनमध्ये जाऊन त्याचा खुलासा करणे नाही. म्हणजे मी सर्वांचे कौतुक करता आहे, तुम्ही केलेले काम तर दिसले पाहिजे. लोक इथे गटर बनवण्याचा बॅनर लावतात, जे आमदार विधायक पदावरती असतात त्यांना समजायला पाहिजे ना की कुठल्या कामाचा बॅनर लावायला पाहिजे, नाव घेतलं पाहिजे. तुमची ते आत्मकथा दिसली पाहिजे लोकांना. सगळ्यात नाही बरोबर आहे. हा, सगळ्यात पहिलं तर असं, आता तुम्ही जे बॅनरचा उल्लेख केला बघा, मला असं वाटतं की तुमचं काम बोललं पाहिजे, तुमचा चेहरा नाही. कारण तुमचं काम जर तेवढं असेल तर तुम्हाला, मला वाटत नाही कुठे बॅनर लावायची गरज आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही आता विद्यार्थ्या संदर्भात विचारला तर विद्यार्थी असे मुंबईत बरेचसे विद्यार्थी आहेत, खऱ्या अर्थाने त्यांची शिक्षणाची जबाबदारी सुद्धा मी स्वीकारलेली होती. आणि कारण मला माहिती आहे की मी माझं शिक्षण करू शकलो नव्हतो. त्याच्यामुळे मुंबईतले काही विद्यार्थी आहेत ज्यांची मी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि ती मुलं आज वेल सेटल आहेत. तर मला तो अभिमान आहे की चाणक्य म्हणता येणार नाही, पण कसं देवाने तुम्हाला त्या परिस्थितीतून बाहेर काढून पुन्हा एक अशा परिस्थितीमध्ये आणलंय की तुम्ही कोणासाठी तरी काहीतरी करू शकता. तर आपला उद्देश एवढाच असतं. आणि त्यानंतर माझी अभिनव शिक्षण सेवा संस्था आहे, त्या संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक गोष्टी करता IAS IPS याकरता जे ट्रेनिंग लागतं त्याच्यामध्ये जी काही मदत लागते त्याकरताही आपण एकदम ओपन बसलेलो आहोत. कारण समाजातून कोणीतरी घडेल तर तो समाज पुढे जाईल, ही आपली भावना आहे. आणि समाजाच्या प्रत्येक वर्गातून एखादा व्यक्ती जर त्या उच्च पदावर बसला तर तो नक्कीच त्या समाजाचा विचार करून त्या समाजाला पुढे कसं घेऊन जाता येईल त्याकरता तो नक्कीच काम करतो. हां, तर त्या गोष्टी माझ्या चालूच आहेत.
त्याच्यानंतर महिला वर्गासाठी हा. एक महिला मच्छीमार संस्था आहे, हा. ज्या अंतर्गत आपण हे महिला आपणच स्थापित केलं. हो तीही पूरा स्थापन. बचपन में कसर निकाल दिया. हा, तर ज्या ज्या क्षेत्रात मला असं वाटतं की जिथे अन्याय होतो खऱ्या अर्थाने, बहिणींनाही तुम्ही विसरलात नाही. हो, तर त्या क्षेत्रात आपण काम करण्याचं म्हणजे आपण लाडकी बहीण हे तुम्ही लहानपणीच बघितलं होतं आणि ते काम तुमच्या मध्यवयामध्ये यंग मध्ये घेतलं आणि आज लोकांना आठवण लाडकी बहिणीची येतं. बघा, लाडकी बहीण आपण म्हणतो, लाडकी बहिणीला पैशाची गरज नसते. लाडक्या बहिणीला एक मायेचा हात आणि वेळ प्रसंगी एक मदतीचा हात एवढा खूप महत्त्वाचा असतो. कारण पैसा ह्या तिच्या गरजा भागवतात, परंतु जे तिचं सात्विक समाधान आहे, तिला जे लागणारं पाठबळ आहे, हे पैशाच्या माध्यमातून आपण कधीच पूर्ण करू शकत नाही. नाहीच करू शकत. त्यासाठी एक खंबीर भाऊ मागे उभा असलेला पाहिजे, तर ती खूप महत्त्वाची गोष्ट लाडका आहे. भाव येणं गरजेचं हो, आहे. गरजेचं आहे. लाडकी बहिणीसाठी खरी गोष्ट. 1500 रुपये नाही नाही, तर बरोबर. 15 लाख घेऊन त्या लाडक्या भावानी जर आलं खरी आणि त्या गोष्ट आहे. बहिणीच्या खात्यामध्ये जर टाकलं तर कुठेतरी लाडकी बहीण योजनेला प्रतिसाद चांगला मिळेल. हा, पण महिलांसाठी योजना तुम्ही हा, काय योजना बघा, आता तुम्ही म्हणाल की लाडकी बहीण बघा, योजना कुठल्याच वाईट नसतात, बरोबर आहे. इम्प्लिमेंट करणारा जो वर्ग आहे त्याला असंच वाटतं की त्या समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत ती योजना जायला हवी, परंतु ती योजना खरोखर त्या समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत जाते का? म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण जे आपण ज्याला म्हणतो, तर सत्तेचं विकेंद्रीकरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या गोष्टी शक्य होत नाही. कारण आता तुम्ही म्हणलं की ऑनलाईन तुम्ही फॉर्म भरतायत, तर ऑनलाईन फॉर्ममध्ये भरपूर त्रुटी आहेत. त्याच्यानंतर खरोखरच त्या महिला जी आहे ती लाभार्थी, त्या लाभार्थीला जो लाभ मिळायला हवा त्या लाभार्थीला खरोखर मिळतो की नाही. आपलं जगा आता लुटाम लाट चाललेली आहे. हा. 1500 साठी तिचे 1000 रुपये खर्च होत त्या ऑनलाईन मध्ये. तो घेऊन तरी काय करत त्याची पण गॅरंटी तर भेटेल की नाही. बरोबर आहे. आता तुम्ही महिलांसाठी म्हणाला, तर महिलांसाठी माझ्या डोक्यात ह्याच आहेत की आजच्या जगात बघा, निराधार महिला हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. कारण काय आहे की सामाजिक जीवनात काम करताना तुम्हाला ह्या गोष्टी प्रामुख्याने अनेक ठिकाणी दिसतात, आणि एक महिला जेव्हा मदतीकरता वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा जाते तेव्हा तिला जो अनुभव येतो तो खरोखरच खूपच किळसवाना असतो. आणि त्या अनुभवातून वावरताना त्या महिलेला जो प्रसंगाला सामोरं जावं लागतं, तो प्रसंग तिला सामोरं न जाता तिच्याकरिता जास्तीत जास्त चांगल्या योजना म्हणा, तिच्याकरता जास्तीत जास्त आपल्याला काय उपाययोजना करता येतील, त्या दृष्टिकोनाने सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येकाचं एक कर्तव्य आहे. म्हणजे एक नेता म्हणून किंवा कार्यकर्ता म्हणून नसेल तरी एक सामाजिक घटक, ज्या समाजात आपण जन्मला आहोत त्या समाजाचं काहीतरी देणं आहे. या समाजाचं ऋण जर तुम्हाला फेडायचं असेल तर त्या सामाजिक चळवळी निर्माण करून त्या समाजाला जे जे काही लागतं त्या गोष्टीचा विचार होणं खूप गरजेचं आहे. कारण ह्या राजकीय पक्ष येतील जातील, परंतु आपलं जीवन आहे ते या समाजातच आपण घडत असतो, आणि आपल्याला दुसरं तिसरं कोणी घडवत नसतो, तर हा समाज घडवत असतो. तुम्हाला जर नेता म्हणून घडवायचं असेल तर हे समाजच घडवेल, किंवा तुम्हाला नेता नाही किंवा तुम्ही खूप वाईट नेता आहात हेही घडवायचं असेल तर हा समाज घडवत असतो. सर्व समाजच हा, तुमचा तर ठरवतो. त्याकरता आपला समाज किती महत्वाचा आहे, संधीही समाजच समाजच देतो. देतो. त्याकरता मला तरी वाटतं की आपल्या आयुष्यातलं जर सगळ्यात मोठा आरसा कुठला असेल तर तो हा सामाजिक आरसा असेल. ते काय म्हणते तुमच्याबद्दल? हा, ते जे काय म्हणतायत आणि ते काय ऐकते तुमच्याबद्दल? आणि तुमचं रिफ्लेक्शन त्या समाजात काय आहे, प्रतिबिंब जे काही तयार होतं त्यात प्रतिबिंबाचं स्वरूप तुमच्या राजकीय जीवनात तयार होत असतं. आणि तसे तुमचे काम तुमच्या समोर येतात. बस, बरोबर. तो फक्त एक सामाजिक जीवनाची तुमची गरज आहे. पहिल्यांदा पद काँग्रेस पक्षामध्ये तुम्ही आहेतच. बरोबर. कोणाशी व्यवस्था आणि आजच्या तारखेमध्ये मलाही आता का बोलावं वाटतं, ते होते तो जिओ जीने दो, आणि असं वाटायचं की आझादी आहे, मला कामं करायची आझादी आहे, मला बोलायची आझादी आहे, मला माझे विचार मांडण्याची आझादी आहे. माझ्या घरामध्ये कोण बाहेरचा यायचा नाही, माझ्या घरामध्ये कोणी राजकारण करायचं नाही, मी सुखी होत माझ्या कामात. इलेक्शन आलं तर त्या याच्यामध्ये वाटायचं नाही कधी आमदारकीची ताकद काय असते, बरोबर. नगरसेवकाची ताकद काय, तिथं वाटायचंही नाही. आज दिसतं ते, त्या सगळ्या गोष्टी दिसतात. म्हणून इथून सुरुवात करायची, मला त्या प्रवासात जायचंय, त्या अनुभवातच जायचंय. बरोबर. तर पहिल्यांदा तुम्हाला पक्षामध्ये, आणि काँग्रेस तो एक पक्ष, मी कोणी बोलेल 60 वर्ष राज्य केलं, त्यांनी काय काम केलं काय नाही केलं ह्याची मला बोलायची गरज नाही. दिसते त्यांचा कुठला मेकअप नव्हता, पण असं कधी परिस्थिती आली नाही. आज निर्मित आली, धर्म धोके में है, हे धोके में, बऱ्याच त्या गोष्टी घडत होत्या.
पक्ष या विषयामध्ये येताना तुम्ही पदाधिकारी कधी झाला, तुमचं पद काँग्रेसमध्ये केव्हा तुम्हाला मिळालं आणि त्या पदापासून आलेले एक असं आठवणीचं काम आणि मग आपण पुढची वाटचाल त्या दिशेला घेऊन जा. सगळ्यात पहिलं पद मला सुनील नरसाळे साहेबांनी दिलं होतं. त्यावेळेला ते दक्षिण मुंबईचे जिल्हाध्यक्ष होते आणि त्यावेळेला जिल्हा सरचिटणीस म्हणून मी पहिलं पद त्यावेळेला घेतलं. आणि नुसतं पद घेतलं नाही, तर मी त्यांना म्हटलो की सरचिटणीस ह्या नावामध्येच एवढं वजन आहे की सरचिटणीसची जबाबदारी अशी आहे की त्यांनी मग त्या ऑफिसच्या सर्व जबाबदाऱ्या, ऑफिसमधले होणारं पत्रव्यवहार, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मग ते म्हणाले, पण हे कसं काय पॉसिबल आहे? मी म्हटलं, साहेब बघा, आता हे आपलं कार्यालय आहे, तर मी रोज संध्याकाळी 5:30 वाजता तुम्हाला वेळ देईन आणि मी आवर्जून रोज दक्षिण मुंबईच्या ऑफिसमध्ये बसायचो, बीटीला आणि CSTला, आणि मग त्या ऑफिसमध्ये बसून लोकांना पत्र देणे, पत्रव्यवहार करणे, सगळ्या त्या गोष्टी मी तिकडून खऱ्या अर्थाने सरचिटणीस सुरुवात केली. आणि आज सरचिटणीस म्हणून आजही पद बहाल करत आहे तुम्ही? की आज थोडा नाही, त्याच्यानंतर तर मग अनेक पदं मला मिळाली. कोणत्या पदावर? आज मी जे आहे ते मुंबई काँग्रेसचा एक सरचिटणीस म्हणून मी आज पदावर आहे. मुंबई लेवल काँग्रेस सारख्या पक्षामध्ये तुम्ही आज मुंबई लेवलमध्ये काम करता, तो माणूस ज्याच्या एका टायमाला राहण्याच्या संघर्षामध्ये जो माणूस जगत होता, पाठी विठ्ठल हरवला होता, आणि आज तुम्ही मुंबई सारख्या शहरात काँग्रेस सारख्या मोठ्या पक्षामध्ये या पदावर, त्या टायमाला असताना एक काम आवडतं जे तुम्हाला चॅलेंजिंग वाटलं पण ते घडून आलं. काँग्रेसमध्ये असताना खऱ्या अर्थाने सन्माननीय त्यावेळेचे आमदार आमचे भाई जगताप साहेब यांच्या माध्यमातून खूप मोठी संधी त्यांनी निर्माण केली. ज्या ज्या गोष्टी आम्ही त्यावेळेला त्यांच्याकडे मागितल्या, मग हाऊस गल्लीचा विषय असू द्या, एखाद्या ठिकाणी शौचालयाचा विषय असू द्या, पाण्याच्या पाईपलाईनचा विषय असू द्या, होत गेले. म्हणजे काय की त्यांना ती तळमळ होती की बाबा नाही, खरोखरच ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि ते विधानसभेवर, विधान परिषदवर MLC असल्यामुळे त्यांच्याकडे तो फंड होता आणि ते मुंबईचे अध्यक्षही होते, त्याच्यामुळे त्यावेळेला काम करण्याला एक गती होती. म्हणजे येणाऱ्या लोकांमध्ये काय होतं की काय व्हायचं त्यावेळेला की प्रत्येक क्षेत्रामधले काम करण्यासाठी लोक यायचे. कोणाचं हॉस्पिटलचं काम असायचं, कोणाचं गल्लीमध्ये गटरचं. निवडता येत नाही कोणतं, पण सगळ्यात महत्त्वाचं मी काम सांगेन, एक काम असं होतं ज्याच्यामध्ये एका महिलेचं, मिस्टरांचं, म्हणजे अंतिम टप्प्यामध्ये त्यांचे मिस्टर्स होते आणि त्यावेळेला जर ती वेळेत मदत झाली नसती तर कदाचित त्यांचा मृत्यू होऊ शकला असता. तर त्या शेवटच्या क्षणाला तो फोन झाल्याच्या नंतर त्यांना जी ट्रीटमेंट चालू झाली आणि खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीचा जेव्हा आम्ही जीव वाचू शकलो, तर त्याच्यापेक्षा समाधान मला आयुष्यात कुठलंच लाभलं नाही. म्हणजे देव हे माणसात असतं याचं तुम्ही दाखवून दिलं. आणि कोणाचाही खूप समाधान वाटलं की मी या खुर्चीवर असताना कोणाचं तरी मी जीव वाचू शकलो. आणि ती महिला अक्षरशः येऊन पाय धरले. मी म्हटलं, झालं काय ते सांगा. नाही बोले की माझे पतीचं जीव वाचला आणि वेळेत ते ऑपरेशन वगैरे झालं, सगळ्या गोष्टी घडल्या. तर त्यावेळेला खरोखरच माझ्या डोळ्यातून आसू आले की ह्या अडचणी असतात आणि या अडचणीच्या काळात जेव्हा एखादा व्यक्ती खरोखर जर जेन्युइनली मदत करेल कोणाला तरी प्रामाणिकपणे, तर आपण किती लोकांचे जीव वाचू शकतो ही मला जाणीव त्यावेळेला झाली. आणि एक ऊर्जा निर्माण होते आणि त्याच्यापेक्षा आनंदाचा क्षण काहीच नाही. आपण आयुष्यात भरपूर काही कमवलं त्या एकाच्या गोष्टीमध्ये. आणि त्याच्यामुळे काय आहे की आपण एक जो प्रवास आहे तो प्रवास करण्याची आणखीन एक स्फूर्ती निर्माण झाली. त्यानंतरचा एक किस्सा तुम्हाला सांगतो, आवर्जून एक खूप महत्त्वाचा किस्सा माझ्यासाठी आहे. नाही, तो किस्सा असा आहे की मी रेल्वे बोर्डच्या मुंबई डिव्हिजनला ॲज अ ॲडवायझर म्हणून होतो आणि त्यावेळेला एक केस माझ्याकडे आली. केस अशी होती की एका व्यक्तीचं कर्णावती एक्सप्रेसनी ॲक्सिडेंट झालं होतं. आता अडचण अशी निर्माण झाली की जी महिला होती त्यांच्याकडे 2 मुलं होती छोटी, आणि जो व्यक्ती एक्सपायर झाला त्याचं इन्शुरन्सही होतं टाटा याजीचं आणि दुसरं तो. परंतु ॲक्सिडेंट केस असल्यामुळे
त्यावेळेला अडचण झाली की बाबा ह्यांना इन्शुरन्स देता येणार नाही. तर मग काय करायचं, खूपच अडचण होती. मग जेव्हा तिचे भाऊ मला भेटले की पांचाळ साहेब अशी अशी अडचण आहे आणि यांचं पूर्ण आयुष्य आहे, आता ही मुलं 3रीच्या वर्गात आहेत, तर यांचं पूर्ण भविष्य अंधारात झालेलं आहे. तर मी म्हटलं काय करता येईल, तर मला म्हणाले की तुम्ही जर पोलीस स्टेशनला गेलात, तर मग मी वसई पोलीस स्टेशनला गेलो, पोलिसांना भेटलो की खरोखरच अशी जेन्युइन अडचण आहे, त्यातून मार्ग काय काढतायत. तर त्यांनी सांगितलं की मोटरमॅन आणि जो गार्ड आहे त्यांच्या स्टेटमेंटवरती हे सगळं गेम आहे. तर त्यावेळेला जे मोटरमॅन होते, तर मग मी डिव्हिजन असल्यामुळे मी ताबडतोब संपर्क वगैरे साधला. हां हां तर मग हां तर मग मग त्या डिव्हिजनला फोन केला. तर मी म्हटलं कर्णावतीची एक्सप्रेस या अमुक तारखेला कोण ड्रायव्हर होते, कोण गार्ड होते, मला माहिती हवी आहे. मग त्यांनी मला माहिती दिली. ते म्हणाले की ते आज आलेले आहेत, बँड्राला त्यांचं रेस्ट रूम आहे, तर तिथे तुम्हाला मिळतील. मग मी बँड्राला गेलो, त्यांना भेटलो, त्यांच्यावर चर्चा केली. त्यांनी मला सांगितलं की ह्या पद्धतीचा ॲक्सिडेंट झाला आहे, तर याच्यामध्ये जर आम्ही खरी घटना होती. तर मग त्यांनी सांगितलं की मार्ग तर आहे, पण आमची अडचण निर्माण होईल. तर मग काय करता येईल. मग DRMशी बोललो. DRMनी सांगितलं ठीक आहे, आपण CSTला एकदा भेटू. तर मग CSTला मी एकदा त्यांना पुन्हा भेटलो आणि त्यानंतर त्यातून एक मार्ग आम्ही काढला, जो मला आता इथे बोलणं उचित नाही आहे. तर त्यातून मार्ग काढला आणि त्यांना संपूर्णपणे 27 लाखाचं इन्शुरन्स आपण त्यांना मिळवून दिलं. आणि त्या 27 लाखाच्या इन्शुरन्समुळे आज त्यांचं संपूर्ण कुटुंब एक पुन्हा उभं राहू शकलं. त्यांना न्याय मिळाला. तर तो माझ्या आयुष्यातला मला वाटतं की सगळ्यात मोठा क्षण होता. तर तो मी करू शकलो. त्याचा एक मला समाधान मिळालं की परमेश्वराने त्यावेळेला मला रेल्वे बोर्डवर जर ठेवलं नसतं, तर कदाचित मी ह्या गोष्टी करू शकलो नसतो. स्वामीची कृपा होती. बरोबर आहे. नाही झाल्या त्या गोष्टीत. मला विचारलेही की साहेब तुमचं काय कमिशन. मी म्हटलं बघा, कमिशन अशा गोष्टीमध्ये जर मी घेतलं तर देव काय मला कोणीच, मी स्वतःला माफ करू शकणार नाही. कारण संघर्ष बरोबर आहे. परमेश्वराची खरी गोष्ट आहे, वेगळे खेळ खेळत असते, वाईट होतं, खरी गोष्ट असं सर्व करावं लागतं. एवढं व्हॉलेंटिअर पूर्ण अंगावरती घेऊन त्याला धावावं लागतं, तेव्हा कुठेतरी जाऊन 5,000 एक मूर्ती तयार होते. आज हे सगळं घडत नाहीये. या माध्यमाचं कामच हे आहे की घडायचं आहे, घडत असताना सगळे पेशन्स ठेवावे लागतात आणि म्हणून माणूस घडतो. मला एक विचारायचं होतं या संघर्षाच्या काळामध्ये आपण आहोत. मच्छीमार पद्धतीसाठी आपलं योगदान लोक बोलतात, पूर्वी बोलते म्हणून माझे काय सहकार्य हमेशा तुमचं नाव करतं, बाहेर करतात की कुठे काम करताना तुमचा सल्ला घेतात. ते स्वतः खूप शिकलेले आहेत, स्वतः अनुभवाच्यातून सुद्धा आपला सल्ला मुलांना घेणं तर एखाद्याबरोबर तुम्ही विचार करा, तुमच्या कामाची पद्धत किती चांगली असणार. मच्छीमार नगर हे गैरसमज आहे लोकांमध्ये, गैरसमज आहे. गैरसमज मी म्हणतो गैरसमज आहे, पण लोकांना दिसलं पाहिजे, समजलं पाहिजे. शिव स्मारकाचा एक प्रश्न होता, ते समुद्राच्या इथे खूप मोठा आंदोलन झालं. त्याच्यामध्ये तुमची दृष्टिकोन आणि तुमचं मत त्या सगळ्या गोष्टींमध्ये, त्या शिव स्मारकाच्या गोष्टींमध्ये काय आहे, म्हणजे तुमचा अनुभव तुमचे कार्यक्रम बरोबर आहे. डॉन आहे तुमचे डॉन म्हणजे कामाने डॉन. बरोबर. तर खूप चांगला मुद्दा मांडलात. मुळात शिवस्मारकाला आमचा विरोध हा त्या जागेला विरोध होता. म्हणजे संपूर्ण मच्छीमार समाजाचा विरोध हा फक्त त्या जागेलाच विरोध होता.
महाराजांच्या स्मारकाला मराठी बाणा हा कोणीच करू शकत नाही. तर त्याच्यामुळे त्या जागेला आमचा विरोध होता. आणि त्या जागेला विरोध या करता जी जागा निवडली होती ती जागा प्रजनन करिता माशांच्या खूप महत्वाची जागा आहे. आणि त्या जागेत छोटे छोटे वेगवेगळ्या प्रजाती ह्या आपल्या अंडी घालण्याचं काम त्या ठिकाणी करतात. आपले छोटे मच्छीमार जे आहेत होडीच्या माध्यमातून जे मासेमारी करतात ते त्या भागात मासेमारी करून आपले उदरनिर्वाह चालवतात. तर त्याच्यामुळे सायकल ती तिकडून निसर्गाचं एक चक्र जे आहे ते तिथून तयार होतं. आणि त्याच्यामुळे मच्छीमारांनी त्या जागेला विरोध केला होता. त्या विरोधाच्या वेळेला त्यावेळेचे आमचे नेते आदरणीय दामोदरजी तांडेल यांनी त्याचे नेतृत्व केलं होतं. आणि मला अभिमान आहे की त्यावेळेला मीही एक रात्र घाटकोपरच्या जेलमध्ये होतो त्यांच्याबरोबर. हां हां तर बरोबर. तर त्याच्याबरोबर खूप सहकारी होते. मच्छीमार संघटनेचे मच्छीमार युवा संघटना आम्ही स्थापन केली होती. आणि आमचा उद्देश एवढाच होता की समाजात ज्या काही गोष्टी समाज हिताला बाधक असतील त्या घटनेला आपण लोकांसमोर जाऊन विरोध करायचा. आणि आदरणीय पंतप्रधान जेव्हा मोदीजी ज्या वेळेला आले त्यावेळेला काळे झेंडे वगैरे दाखवून हा संपूर्ण आम्ही जो प्लॅनिंग केला होता माहोल होता. आणि संपूर्ण मुंबईतील मच्छीमारांनी आम्हाला त्याच्यामध्ये पाठबळ दिलं होतं. त्याचबरोबर समाजातील इतरही सगळे नेते आमच्याबरोबर होते. त्याच्यामुळे आज अभिमान आहे की एवढ्या कालावधीनंतर ते स्मारक आज एकही वीट तिकडे लागू शकली नाही. याचं खरं श्रेय दामोदर तांडलांना जातं. ज्यांच्या आम्हाला नाही खरं सगळ्यांचंच श्रेय आहे. परंतु एखादा खंबीर नेता ज्या वेळेला खंबीरपणे तुमच्याही मागे उभा असतो तर त्याच्यामुळे त्यांचं ते नेतृत्व नाकारता येत नाही. आणि त्यांच्या नेतृत्वातून आमच्यासारखे जे कार्यकर्ते आहेत ज्या छोट्या फळीत आम्ही होतो त्यातून आम्हाला खूप काही शिकण्याची आम्हाला संधी मिळाली. आणि मिळाला. आणि खऱ्या अर्थाने प्रशासनाबरोबर कसं भांडायचं असतं हे खरोखरच त्यांच्याकडे खूप मोठं एक कला कौशल्य त्यांच्याकडे उपजत होतं. ते आम्हाला घेता आलं. आणि हे आमचं भाग्यपूर्ण मी मानेन त्यावेळेला की त्यांच्यासारखे नेते त्यांचा सहवास आम्हाला लाभला. त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी आम्हाला मिळाली. येस 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 बरोबर तिकडच्या लोकांच्या विकासाच्या बाबतीत म्हणजे अन्न वस्त्र निवारा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो निवारा बरोबर आहे. निवारा तर आहेच पण तुम्ही कुठल्या दृष्टिकोनातून त्या निवारा बाबतीत काय चांगलं उद्देश ठेवण्याचा किंवा असं काय तुमच्या म्हणजे डोक्यामध्ये चालत आहे की जेणेकरून काय सेवा सर्वात पहिलं मी सांगेन की ज्या वेळेला तुम्ही मच्छीमार समाजाकडे बघता त्यावेळेला तुम्ही असं म्हणता की मुंबईतील आद्य रहिवासी कोळी बांधव हा मच्छीमार समाज आहे. मुंबई आमच्या कोळ्यांची नाही कुणाच्या बापाची हे आपण आवर्जून बोलत असतो. परंतु आज परिस्थिती तशी आहे हे सुद्धा तपासणं तेवढंच गरजेचं आहे. बघा तुम्ही आज बघा मुंबईतील मासे विक्रीचे जे बाजार आहेत ते मुंबईतून हद्दपार झालेले आहेत. बरेचसे बाजार बंद झालेले आहेत. बरेचशा ठिकाणी मासे विक्रीचा व्यवसाय जो वेगवेगळ्या बिल्डिंगमध्ये जाऊन महिला करत होत्या तिथे त्यांना बंदी घातली जाते. मुंबई माशाचा वास येतो असं म्हणणारा समाजाची संख्या मुंबईत वाढलेली आहे. आणि ज्या समाजाने मुंबई घडवली ज्या समाजाने मुंबई बनवली आणि ज्या समाजाच्या मेहनतीवर ज्यांच्या पूर्ण सहकार्यातून ही मुंबई जी उभी राहिली आहे तोच समाज आज कुठेतरी विस्थापित होण्याच्या मार्गावर आलेला आहे. जी जर संख्या तुम्ही मुंबईतली बघितली मच्छीमारांची ती खूपच उडावत चाललेली आहे. कारण ह्याला अनेक कारणं आहेत. परंतु त्यातील एक मुख्य कारण आहे की मुंबईत आपण जे राहतो ज्या मुंबईत त्या मुंबईत राहताना घराच्या किमती. आता तुम्ही मच्छीमार नगराचा विषय म्हणालात तर बघा ह्या जागा ज्या आहेत या मच्छीमार नगराच्या सारख्याच 41 कोळीवाडे आहेत. 41 कोळीवाडे जे आहेत गावठण आहेत. ह्या गावठणांचा तर ह्याचा विकास करण्याचं एक शाश्वत धोरण त्यावेळी 1976 साली स्वर्गीय इंदिरा गांधीजींनी पाहिलं होतं. परंतु तो विकास त्यावेळेला साध्य करता आला नाही.
परंतु आज परिस्थिती वेगळी आहे. शासन आपल्याला बोलतं की मच्छीमारांच्या जागा नावे करणार, त्यांचं सीमांकन होणार. परंतु आज तुम्ही जेव्हा 2014च्या नंतर आज 2024मध्ये जेव्हा आलात, तर ह्या 10 वर्षाच्या काळात काय बदललं? तर मला असं वाटत नाही काही परिणाम या मच्छीमारांच्या जीवनमानावर झालेला दिसून येत आहे. त्यांचं जर उत्पन्नाचा स्रोत म्हणाल तर स्रोत त्यांचं वाढलेलं नाही. उत्पन्नाचं स्रोत त्यांचं कमी झालेलं आहे. जी मासळी मुबलक प्रमाणात पूर्वी मिळत होती ती मिळत नाहीत. समुद्रामध्ये प्लास्टिकचं जे प्रदूषण आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. नैसर्गिक आपत्ती आहे, जसे तोक्ते चक्रीवादळ आहेत, निसर्ग चक्रीवादळ आहेत, अनेक वादळे ह्याचा फटका या मच्छीमारांना बसत असतो. त्याच्यामुळे साहजिकच त्यांच्या जीवनमानावर त्याचा खूप मोठा परिणाम होतो. परंतु ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना एक शेतीपूरक व्यवसाय म्हणून त्या दृष्टिकोनातून दुष्काळाचा जो निधी आहे तो त्यांना मिळतो, तो मच्छीमारांना दुष्काळ निधी आजपर्यंत दिला जात नाही. कारण हा निसर्ग चक्रावर संपूर्णपणे अवलंबून असलेला व्यवसाय आहे. जर समुद्रामध्ये एखादा आपदा निर्माण झाल्या, चक्रीवादळ आलं, तर हा मच्छीमार समाज मासेमारी करता समुद्र जाऊ शकत नाही. मग त्यावेळेला जेव्हा हा उपाशी येतो त्यावेळेला शासन त्याची कोणतीही दखल घेत नाही. तर त्याकरता ती दखल घेणे खूप गरजेचं आहे. शेतीप्रमाणेच मत्स्य व्यवसायाला तुम्ही शेतीचा दर्जा देणं खूप गरजेचं आहे. ज्याप्रमाणे मत्स्य व्यवसाय करणारा शेतकरी हा समुद्रात शेती करतो, शेतकरी हा त्याच्या जागेत शेती करत असतो, पण ती शाश्वत शेती आहे. मच्छीमारी करताना शाश्वत मच्छीमारी होऊ शकत नाही, कारण ती शेती संपूर्णपणे निसर्गावर अवलंबून असते. त्याकरता ह्या समाजाला पूर्वीपासून कुठेतरी वंचित राहिलेला समाज आहे. सबसिडीचा जो विषय म्हणाला तुम्ही, तर डिझेल प्रतिपूर्ती बरोबर आहे. तर डिझेलची प्रतिपूर्ती ज्याला वॅट आपण म्हणतो, तो परतावा जो आहे तो पण मिळण्यासाठी 4-4 वर्ष 5-5 वर्ष वाट पाहावी लागते. तोही त्याला दिला जात नाही. तर नाईलाजाने आज काय होतं की मच्छीमार संस्था ज्या आहेत त्या डबघाईला आलेल्या आहेत. कारण डिझेल मी संस्थेतून घेणार, पण डिझेल घेतल्याच्या नंतर मला जर सबसिडीज मिळत नसेल तर मग मी डायरेक्ट कॅशमध्ये जाऊनच पेट्रोल पंपावरून डिझेल घेईन ना. तर अशी अवस्था आहे. दुसरा विषय तुम्ही त्यांचा मांडलात की त्यांच्या घरांचा विषय. बरोबर बरोबर आहे बरोबर. तर त्याच्यामध्ये कसं आहे की स्वर्गीय आमचे मच्छीमारांचे नेते भाई बंदरकर साहेब होते. त्यांचं एक क्लिअर विजन होतं, बंदर तिथे घर, तिथे बंदर आहे तिथे मच्छीमारांचं घर. कारण बंदराशिवाय मच्छीमार हा राहू शकत नाही. कारण त्याच्या बोटी ठेवण्याच्या जागा, बोटी नांगरण्याच्या जागा, शाकरण्याच्या जागा, त्याचा व्यवसाय करण्यासाठी, डागडुजी करण्यासाठी ज्या जागा लागतात त्या बंदराच्या बाजूला असले पाहिजे. तर त्याकरता बंदर तिथे मच्छीमार ही जी संकल्पना होती, त्या संकल्पनेतून हे अनेक मच्छीमार वसाहती निर्माण झाल्या. आणि आज मी ज्या मच्छीमार नगरात राहतो, मला असं वाटतं की पहिल्यांदा तुम्ही त्या जागेची मालकी मिळवणे खूप गरजेचं आहे. डीम कन्व्हेन्स. तर त्याकरता बघा शासनाने आता जी योजना आहे त्या योजनेअंतर्गत बरोबर आहे बरोबर. आता शासनाने सीमांकन केलेलं आहे. 2014च्या अगोदरपासून या सीमांकनाचा विषय चालू होता. आणि त्यावेळेला मला आठवतं की त्यावेळेला आर पाटील जेव्हा मंत्री होते आणि आदरणीय उपमुख्यमंत्री विलासराव देशमुख नाही तर आपले आपले नाही अजितदादांच्या माध्यमातून ती एक ऑर्डर निघाली होती. हां, उपमुख्यमंत्री असताना. परंतु त्या ऑर्डर निघून आज 10 वर्षाचा कालावधी, 15 वर्षाचा कालावधी निघून गेलाय. आदेश तिकडेच आहेत, सीमांकन झालंय, पण त्या आदेशाची पूर्तता कुठे झालेली नाहीये. म्हणजे डिमार्केशन झालेलं नाही. म्हणजे मुळात काय आहे की तुम्ही एखादी योजना आणता, पण ती योजनेला अंतिम स्वरूप दिलं जात नाही, इम्प्लिमेंट होत नाही. हां, पण कसं आहे की मच्छीमारांच्या तोंडाला फक्त पानं पुसायची की योजना आम्ही आणली आणि आता मच्छीमार मालक होणार. सगळ्यांना असं वाटलं चला हां, की आता आम्हाला प्रॉपर्टी कार्ड मिळणार, आम्ही खऱ्या अर्थाने मालक होऊ. प्रॉपर्टी कार्ड मिळेल तेव्हा मिळेल, पण ऍटलिस्ट त्या जमिनी डिमार्केशन करून मच्छीमारांच्या नावे होणं, त्याचं न्याय करणं, रिझर्वेशन करणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही बघता की जागा ज्या आहेत त्या तेवढ्याच आहेत. परिवार वाढतोय. परिवार वाढल्याच्या नंतर मग साहजिकच आम्हाला
एक माळ्याचं 2 माळा करावं लागेल. सरकारचं आहे याच्यामध्ये. जे ज्यांना बघायला बरोबर पाहिजे, आहे. तर आहे. ते तर त्याकरता काय झालं की आता जसं परिवार वाढत गेला तसं मग त्याच्यामध्ये संख्या वाढत गेली. आता आपण म्हणतो की CRZ मध्ये 15 फुटाच्या वरती तुम्हाला घराला परवानगी नाहीये. 14 फुटाचं अंतिम बांधकाम असायला पाहिजे. परंतु CRZ 2 मध्ये 33 फुटाला बांधकामाला परवानगी कोळीवाड्याला आहे. 1992 पूर्वीचं जर तुमचं स्ट्रक्चर आहे तर त्याला तुम्हाला ती परवानगी आहे. तर मुंबई महानगरपालिकेला आम्ही वारंवार पत्रव्यवहार केलेला होता की जो आमचा मच्छीमार नगरचा विभाग आहे तो 1992 किंवा त्याही पूर्वीचा आहे. नाही, त्याही पूर्वीचा आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही तिथे जो कायदा आहे तो अस्तित्वात आणून 33 फुटाच्या घरांना परवानगी द्या. जेणेकरून जे आता कुटुंब विस्तारित होत आहेत त्यांना कुठेतरी मोकळा श्वास घेण्यासाठी जागा उपलब्ध होऊ शकेल. आणि खऱ्या अर्थाने जर विकास तुम्हाला करायचा असेल तर मच्छीमारांचा शाश्वत तर विकास का व्हायला पाहिजे तर शाश्वत बघा. आता माझं म्हणणं आहे की प्रत्येकाला असं वाटतं की माझं जीवनमान उंचायला हवं. जो माझा व्यवसाय आहे त्या व्यवसायाच्या माध्यमातून प्रगती व्हायला हवी. परंतु आज परिस्थिती अशी आहे जसं तुम्हाला म्हटलं की मासे मिळत नसल्यामुळे अनेक मच्छीमारांच्या बोटी या किनाऱ्याला लागून आहेत. कारण काय आहे तर मॅन पॉवर नाही आहे. कारण तुमच्याकडे मनुष्यबळ नसेल तर तुम्ही मासेमारी करू शकत नाही. मग अशा वेळेला नाईलाज असो तुम्हाला हाऊसकीपिंगची कामं वेगवेगळ्या क्षेत्राकडे तुम्हाला गरज जावं लागतं कारण ती त्यांची मजबुरी आहे. आणि कुटुंब चालवताना कुठेतरी तुम्हाला सोर्स ऑफ अर्निंग हा निर्माण करावा लागतो. दिली नाही. आता तुम्ही जो आता विषय मांडला जीवाला धोका, बघा मला तर खूप वाईट वाटतं की गेल्या 3 वर्षात 33 मच्छीमारांचा मृत्यू झाला मासेमारी करताना. राज्य शासनाचं अपयश ज्या वेळेला जेही राज्य शासन होतं त्यांची विम्याची रक्कम वेळेत अदा न केल्यामुळे त्या मच्छीमारांना जो विम्याचा लाभ होता तो मिळाला नाही. आणि याकरता आम्ही सातत्याने आवाज उचलला. यामध्ये सन्माननीय भाई जगताप होते, त्यांनी विधान परिषदेमध्ये आवाज उचलला. आणि मग एक मी म्हणेन की सुधीर मुनगंटीवार यांचं मी कौतुक करेन या बाबतीत की त्यांनी तातडीने आदेश दिले की त्या मच्छीमारांचा याच्यामध्ये काहीच दोष नव्हता. प्रीमियम भरणे हा राज्य शासनाचं तुमचं काम आहे, ते अधिकाऱ्यांचं काम होतं. पण अधिकारी हलगर्जीपणाचा फटका त्या मृत मच्छीमाराच्या कुटुंबाला का बसावा. तर त्या बाबतीत त्यांनी तातडीने आदेश देऊन त्या प्रत्येक कुटुंबाला राज्य शासनाचा हिस्सा जो होता 1-1 लाखाचा तो त्यांनी तातडीने निर्गमित केला. आणि त्याकरता त्याचं मला अभिमान आहे की त्याकरता आपण सातत्याने नाही, कारण त्यांनी पत्रच दिलं होतं की देता येणार नाही असं. त्यांनी पत्रच दिलं शासनाचं की देता येणार नाही. तरी त्याही परिस्थितीत आपण शेवटपर्यंत हार न मानता त्यात भांडत राहिलो आणि त्या कुटुंबाला कुठेतरी न्याय देण्याचा आपण प्रयत्न केला. मला बरंच काय आहे बोलण्यासारखं. पण ऐकून बोलतच राहू इकडे ऐकून तुमचा असा प्रवास आहे. मी स्वतः जंगल चालू थांबू की नको. बस गुलाबाचं राजकारण तुम्ही कसं बघता आजच्या तारखेमध्ये तुम्ही काम करत असता एक नगरसेवक आमदार यांचं जे काम असतं आज तिन्ही जागा तुमच्याकडे उपलब्ध नाही. ठीक आहे पण ते करत असताना त्या टायमाची कामं हे आम्ही बघितलेले. आजचा पुलावा आणि आजचे हे गँग बसलेले आहे पद घेऊन जिंकून नगरसेवक म्हणा आमदार म्हणा XYZ कसा पुलावा तुम्ही सांभाळलाय की काय सांभाळलाय या फेलियर ऑफ सक्सेस आणि काय काम पुलावामध्ये असलं पाहिजे. बघा, सगळ्यात पहिलं तर कुलाबा हा विषय असा आहे की मला आठवत आहे की स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनीच एक वक्तव्य केलं होतं की कुलाबा मीच अजूनपर्यंत समजू शकलेलो नाही. त्यामुळे जर कुलाबा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जर समजू शकले नसतील तर आपण ते समजू शकत नाही असं मला वाटतं. आणि आपण तर खूप छोटे आहोत त्या बाबतीत. तो हा कुलाबा आहे. तर त्याच्यामुळे आपण तर खूप छोटे आहोत आणि ते समजताना मला वाटत नाही आणखी किती वर्ष लागतील हे समजण्याकरता ही मी सांगू शकतो. जी प्रगती होती ती 10 वर्ष 15 वर्ष आधी होती म्हणा. आता त्याच्यामध्ये कुलाब्यामध्ये असं काम करायला पाहिजे का ज्या खात्याचे नगरसेवक जे काम करते आमदार जे काम करते ते पण इथे
सर्वे काम निश्चित होतं ते, म्हणजे अशा सर्वांचा अनुभव तुमचा काय म्हणतो या? बघा, काम करताना मुळात असं आहे की ज्या क्षेत्रात तुम्हाला आवड आहे, बरोबर आहे, त्या क्षेत्रात केलेलं काम हे कधी सक्सेस होतं. तुम्ही त्या क्षेत्रातून जर आलेले असाल तर तुम्हाला त्या प्रत्येक क्षेत्राची माहिती असते आणि त्या क्षेत्राला काय आवश्यक आहे, त्या क्षेत्राच्या आवडी निवडी गरजा या जर तुम्हाला कळाल्या आणि त्या पद्धतीने जर तुम्ही काम केलं तर खऱ्या अर्थाने तुम्ही तिथे एक सक्सेसफुल लोकप्रतिनिधी म्हणून उभे राहू शकता. पण होतं काय की मला जे अपेक्षित आहे ते जर मी लोकांवर लादण्याचा प्रयत्न केला की मला विकास या पद्धतीने हवा आहे तर त्याच्यामध्ये कुठेतरी गफलत होते. जबरदस्ती नाही करायची. हा, गफलत होते आणि मग त्यावेळेला नको असलेला जर विकास माझ्यावर कोणीतरी लादला तर मग मी त्यात कधी समाधानी राहू शकत नाही. आणि मला असं वाटतं की हा विकास जो होतो त्यात तुम्ही जसं सांगितलं की श्वास कोडमडला जातो, बरोबर आहे, मला अनकम्फर्टेबल फील व्हायला लागतं आणि अशा वेळेला मग तो विकास न झालेला बरा, अशा काहीशा भावना मग लोकांच्या मनातून निर्माण होतात. विक्री पाहता, काँग्रेस आता पुनर्रचनेसाठी तयार आहे का? पूर्वीसारखा बालेकिल्ला जो बालेकिल्ला आहे मनात लोकांच्या, बालेकिल्लाच आहे काँग्रेसचा, पण एक प्रॅक्टिकली जे दिसतं ते बोललं पाहिजे. जो आज विसरलेला आहे, चोरीला गेलेला आहे बालेकिल्ला काँग्रेस, आता परत ते येणाऱ्या 3 महिन्यामध्ये निवडणूक आहे. राजकीय पर्सनॅलिटी आता तुम्ही झालेलेच आहात, फिक्स झालेला आहे, कोणी असं बोलू शकत नाही, पण ते कामाच्या पद्धतीने तुम्ही झालेले आहे, पण ते असं वेगळ्या पद्धतीने नाही. तर काँग्रेस या सगळ्या गोष्टीला परत आपला चोरी झालेला गट बालेकिल्ला जो होता तो परत घेण्याच्या तयारीमध्ये आज काँग्रेस एवढी सक्षम काँग्रेस पुलाव्यामध्ये झालेली आहे का? आणि काँग्रेसचं भविष्य पुढे येणाऱ्या काळामध्ये पुलाव्यात कसं असणार? सगळ्यात पहिलं तर एक लक्षात घ्या की काँग्रेस हा पक्ष नाही आहे, काँग्रेस ही विचारधारा आहे आणि विचारधारेतून निर्माण झालेला हा पक्ष आहे. कारण जेव्हा देश स्वतंत्र नव्हता त्या स्वतंत्रापूर्वीच्या काळात देश स्वतंत्राची निर्माण झालेली आवश्यकता आणि त्यातून निर्माण झालेला हा काँग्रेस पक्ष आहे. त्याच्यामुळे चळवळीतून जो उभा राहिलेला आहे तो पक्ष आहे काँग्रेस. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या घडामोडीतून जो घडत असतो तो आहे काँग्रेस पक्ष. आज जसं कुलाब्याच्या बाबतीत जर म्हणाल तर कुलाब्याच्या बाबतीत हा इतिहास आहे की काँग्रेसने नेहमीच कुलाब्याकरता काहीतरी दिलं आहे आणि कुलाब्याच्या जनतेनेही भरभरून काँग्रेसला दिलेलं आहे. ते कधी आतापर्यंतचा इतिहास आहे. आणि विकास काय असतं, या विकासाचे खऱ्या अर्थाने पाईक म्हणून होण्याची पात्रता या काँग्रेस पक्षात होती, मी यावरून सांगेन. आणि त्याचं उत्तम मूर्तिमंत उदाहरण आपण ह्या वेगवेगळ्या झोपडपट्ट्या ज्या आपल्याकडे दिसत आहेत त्याला आपण म्हणू शकतो. कारण त्यावेळेला अनेक वेळेला या झोपडपट्ट्या तोडण्याची कारवाई होत होती आणि या झोपडपट्ट्या तोडण्याच्या कारवाईला लोक एवढी कंटाळली होती की एक वेळेला असं वाटत होतं की आपण इथे पुढे सवावीला करू की नाही, आपण हे सोडून जाऊ की काय. अशा वेळेत वेळोवेळी आरक्षण देऊन त्या झोपड्यांना पात्रता सिद्ध करून त्यांना फोटोपास देऊन त्यांची पात्रता सिद्ध झाली. आणि त्याच्यामुळे असं तुम्ही बघता की वेगवेगळ्या ठिकाणी ह्या आज वसाहती निर्माण झाल्यात. ह्या झोपडपट्ट्यांचं रूपांतर आज आश्रय झालं आणि त्याचं रूपांतर जे झालेलं आहे ते त्या काळात झालेलं आहे. हे काही ह्या 1-2 वर्षातलं काही कार्य नाही आहे. तर त्याला खूप मोठा इतिहास आहे. खूप मोठे गीतानगरचं उदाहरण तुम्ही घ्याल. डिफेन्सच्या बाबतीत बऱ्याच वेळा प्रयत्न झाले तो हटवण्याचा, परंतु त्यावेळेला जे काँग्रेसचे मातब्बर नेते त्यावेळेला होते त्या प्रत्येकाने प्रामाणिकपणे प्रयत्न करून हे आपले झोपडीधारक आहेत, हे आपले वसाहतीचे नागरिक आहेत, ते इथे कसे सस्टेन करतील त्याबद्दल त्यांनी काम केलं. त्याच्यामुळे त्याही लोकांनी काँग्रेसला भरभरून यश दिलं. कारण काँग्रेस हा बालेकिल्ला तुम्ही बघा 1995च्या निवडणुकीमध्ये 96च्या निवडणुकीमध्ये मुंबईतल्या सगळ्या जागा, महाराष्ट्रातल्या सगळ्या जागा हरल्या होत्या काँग्रेस. परंतु एकमेव सन्माननीय त्यावेळेचे आपले आमदार अशोक दात्रकजी ते हे एक काँग्रेसचे आमदार समजलं नाही तर त्यावेळेला ते निवडून आले होते. तर काँग्रेस हा बालेकिल्ला होता आहे आणि तो राहणार. बघा तयारी आहे. बघा कसं असतं की अनेक वेळेला चढ उतार ह्या प्रत्येकाच्या आयुष्यात होत असतात. ज्या वेळेला आपल्याकडे आमदार नसतो, नगरसेवक नसतो, खासदार नसतो, त्यावेळेला काही गोष्टी आहेत त्या गोष्टी मनाप्रमाणे घडत नाहीत. त्यामुळे कार्यकर्ता जे आहेत ते सस्टेन राहत नाही, हेही तेवढंच खरं आहे. परंतु कसं आहे, प्रवाहाच्या बरोबर जाणं हा कार्यकर्त्यांचा स्वभाव आहे. आणि आज जो प्रवाह निघालेला आहे तो तुम्हाला माहिती आहे कुठल्या दिशेने चाललेला आहे.
परंतु ज्या वेळेला या प्रवाहामध्ये युटर्न घेण्याचं काम येतं त्यावेळेला पुन्हा तो प्रवाह काँग्रेसच्या दिशेने आलेला तुम्हाला पाहायला मिळेल. हो, आता तर या इलेक्शन मध्ये जे झालं तिथे तो मेसेज गेलेलाच आहे. नक्कीच. 3 महिन्यानंतर आता काय घडते ते तुम्ही तर स्वतःच क्रिएटर सारखे आहेत, तर गुलाबात नवा दिशा दिसणारच आहे. आता शेवटच्या टप्प्यामध्ये खुलके बोलचे आपण आलेलो आहोत. गप्पा खूप आहेत, बरंच काही टॉपिक आहेत. मला एवढंच फक्त सांगायचं आहे की अनुभवाची खेळ तर आपण बघितलं, कशा संघर्षातून तुम्ही मोठा झाला हेही आपण बघितलं. येणाऱ्या टायमामध्ये कुलाब्याला वेगळी दिशा दिसणारच. म्हणजे कुलाब्याची जनता, कुलाब्याचे नेते सुद्धा, कुलाब्याच्या आज जे काय विराजमान माननीय लोक आहेत त्यांच्यावरती नाराज आहे हे स्पष्ट दिसतं. खुलके बोल या टॉक शोच्या प्लॅटफॉर्म वरती म्हणजे या पिढीला आपल्याकडून काय मेसेज जाणार आहे, हा एक ते घडत असताना त्यांनी काय काय गोष्टी लक्ष ठेवावे लागतात, दक्षता घ्यावी लागते, मी कसं त्यांनी घडावं. बघा, जे यंग जनरेशन आहे त्यांना मी एकच सांगेन की सर्वात पहिलं तर मानसिकता, तुमची मानसिकता ही एकदम स्पष्ट असली पाहिजे. कारण विजय किंवा सक्सेस हा तुम्हाला लगेच मिळत नाही. त्याकरता तुम्हाला खूप संघर्ष करावा लागेल. परंतु संघर्ष करायचा आहे म्हणून मागे हटलात तर तुम्हाला तो विजय तुमच्या दृष्टीपथात कदाचित मिळणार नाही. दुसरी गोष्ट आहे की कामाच्या प्रती तुमची एकनिष्ठा. जर तुम्ही एकनिष्ठ राहून काम केलं तर सक्सेस कुठल्याही क्षेत्रात, म्हणजे मी हे म्हणत नाही की काँग्रेसमध्येच, कुठल्याही पक्षाचा कुठल्याही क्षेत्रात तुम्ही निवडा, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमचं प्रामाणिकपणा हा तेवढाच खूप महत्त्वाचा आहे. आणि आपल्या गुरूंचं आदर, रिस्पेक्ट हा खूप महत्त्वाचा आहे. कारण शेवटी गुरु बिना ज्ञान नाही जे म्हणतात ते खरं आहे. कारण शेवटी तुमच्या मागे एक शाबासकी देणारा गुरु हा नक्कीच असला पाहिजे. आणि त्याचं मार्गदर्शन जे आपल्याला लाभतं त्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आपला हा पुढचा प्रवास होत असतो. आणि मी तुम्हाला एवढंच सांगेन की 10 मित्र करताना त्या मित्रांमधली क्वालिटी, कारण चांगल्या मित्रांची जशी गरज आहे तशीच जे आपले खोडसळ असतात त्यांचीही तेवढीच गरज असते. परंतु कुठल्या मित्रातून आपण काय चांगलं घ्यायचं आणि कोणाकडून काय सोडावं याची जाणीव आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात शेवटचं मी म्हणेन, ज्या समाजात तुम्ही जन्माला आलात त्या समाजाचं देणं माझ्यावर आहे आणि ते फेडण्याची संधी समाज जेव्हा जेव्हा मला देईल त्यावेळेला मी प्रामाणिकपणे काम करेन, त्यावेळेला उभा राहीन. हे एकच ब्रीदवाक्य घेऊन तुम्ही जर चाललात तर नक्कीच तुम्ही समाजाची सेवा करू शकता. इसीलिए तुम रवि पांचाल से रवि पांचाल बने, रवींद्र पांचाल से रवि पांचाल बने, रवि भाई पांचाल बने. आणि खूप आवडलं तुमच्याशी गप्पा मारताना. माझ्या खुलके बोल टॉक शो या प्लॅटफॉर्म वरती, या पॉडकास्ट मध्ये असेच अनुभवाचे खेळ चालत असणार आहे. आणि त्यातून एक असा प्रवास बघताना असं सराव करण्यासारखं आज हा अनुभव माझ्यासाठी झालेला आहे. मी एवढंच म्हणेन, आवडला असणार तर फक्त बघून स्मरण करून घेऊ नका, त्याला अंमलात आणण्याचंही काम केलं पाहिजे. उसको जीने का भी काम होना चाहिए, तो आगे आप जिंदगी में बढ़ोगे. यही सब कहना था. खुल के बोलिए मेरे टॉक शो में. सब्सक्राइब कीजिए, बेल आइकन दबा दीजिए और ये एपिसोड तो ज्यादा से ज्यादा शेयर होना चाहिए. तो हम सच्चे मन से हम बोलेंगे कि एक्टिविस्ट, सोशल एक्टिविस्ट बनना है, ऐसे ट्रेनिंग करना होता है, तब जाके आप बड़े पद पे आ जाएंगे. जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. जय संविधान.